लोकनाट्य नमन तुमच्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे इतिहासात पहिल्यांदा नमन लोककला प्रकार पहिल्यांदा साता समुद्रा पार जात आहे आणि याचा मान शिवभक्त कोकण नमन लोकनाट्य नमन मंडळाला मिळतोय. निलेश इंदळकर आणि टीम शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ नमन घेऊन रविवार 15 फेब्रुवारी रोजी दुबईला जात आहे. आपण आशीर्वाद देताना या पाठीमागे राहणार नाही. आपल्या शुभेच्छा तर आहेतच, पण ह्या ग्रामीण भागातल्या शेतकरी सामान्य कुटुंबातल्या कलाकारांना परदेशी पाठवण्यासाठी आपण सढळ हस्ते मदत करा. परदेशात जाऊन कोकणचा उदो करण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आपल्या दुबईमध्ये असलेल्या सर्व ओळखीच्या माणसांना फोन करून या कार्यक्रमाला येण्यासाठी अवश्य सांगा. आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव राहावं हीच विनंती. सुस्वागतम. रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून आज आपण साक्षीदार होतोय एका अशा प्रवासाचे जो श्रद्धेतून सुरू झाला आणि इतिहास घडवतोय. शिवभक्त कोकणचा हा प्रवास आज 6 वर्षाचा झालाय. सुरुवातीला एकच ध्यास होता, कोकणी माणूस एकत्र यावा, संघटित व्हावा आणि औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल करावी. याच उद्देशानं शिवभक्त कोकण जन्माला आला. पण जर आपल्याला विचारांनी एकत्र यायचं असेल तर माध्यम आपल्या मातीच हवं, मायेचं हवं, आणि ते होत नमन. तेव्हा अनेकांनी विचारलं होतं, नमन वेळ फुकट घालवण्याचं साधन नाही का? पण आम्हाला पूर्ण विश्वास होता, कारण ही केवळ करमणूक नव्हे, ही आमच्या पूर्वजांनी दिलेली अमूल्य कला आहे. आज तीच कला स्वतःचं सामर्थ्य दाखवते, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करते आणि आपल्या साऱ्यांच्या आशीर्वादानं साता समुद्रापार झेप घेतीये. या स्वप्नांना खऱ्या अर्थाने बळ दिलं संस्थापक निलेश सर आणि निर्माते आरते सर यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने. आणि नमनाला संगीताची झालर दिली एकनाथ डी.के. शाहिरांनी. आणि ह्या प्रवासाला रंग आला प्रामाणिक शिवभक्तांच्या मेहनतीने. हा प्रवास परदेशी होण्यासाठी हात लागले ते आयोजक चंद्रशेखर जाधव सर तसेच दलवई सर. त्याचप्रमाणे सोबत उभे राहिले ते महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब. आणि आज उपस्थित सर्व मान्यवर आणि आपल्या सर्व रसिक मायबापांचा निर्मल आशीर्वाद. परदेशी प्रवास म्हटला की लाखोचा खर्च असतो. आम्ही सर्व कलाकार सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले असल्यानं हा खर्च कसा तरी सुद्धा पोटाला थोडासा चिमटा काढत धाडसानं हे पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण कला एक पुढे ठेवण्यासाठी हा पुढाकार तितकाच महत्वाचा आहे. या प्रवासात आपण सर्व जाणकार, रसिक आणि हितचिंतकांनी सढळ हातानं साथ द्यावी ही मनापासून अपेक्षा आहे. आपली साथ केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता ती या कलेच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले इतिहासाच्या पानातील अमूल्य योगदान ठरेल. कारण अशा मोलाच्या सोबतीशिवाय हा प्रवास शक्य नाही. हा केवळ परदेश प्रवास नाही, हा 6 वर्षाच्या संघर्षाचा, विश्वासाचा आणि कलेशी प्रामाणिक राहण्याचा विजय आहे. आणि लक्षात ठेवा, हा विजय फक्त आमचा नाही, हा विजय आहे नमन कला जपणाऱ्या प्रत्येक कलाकारांचा आणि ती जगवणाऱ्या मायबाप रसिकांचा. म्हणून चला आज एकत्र येऊया, आशीर्वाद देऊया. नमनाच्या इतिहासात परदेशी जाणाऱ्या या लोककलेला, आपल्या नमनाला. जय नमन, जय कोकण. अधिपती अखंड ब्रह्मांडाचा नायक श्री विघ्नहर्ता
कमळाला त्याच्या तर मस्त होतो रंग देवता नटेश्वराला विनम्र अभिवादन ज्ञानदेव रक्षिला पाया ज्ञानदेव रक्षिला पाया तुका झाला शिकळस असे या सर्व संतांच्या वयातील जाई पंढरीचा राधा पांडुरंग माझा त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या गणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर मुठभर मावळ्यांना घेऊन शत्रूवर गरजला असा एकच राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून महाराष्ट्राचं धाकलं धनी महाराष्ट्राचं धाकलं धनी बाळ शंभू राजा याच्या चरित्राचं मस्तक होतो विचारांचे महामेरू शाहू फुले आंबेडकर यांच्या चरित्राचा मस्तक होतो तसे स्वर्गीय अनंत पालेकर स्वर्गीय शंकरबाबा भट यांना वंदन करून उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार आणि कलावंत यांच्या चरणी समस्त मागा बापणात मानाचा मुद्रा करून ही कोकणची लोककला सादर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोकणची पारंपरिक लोककला आणि अध्यात्माची सांगड घालून मनाला भिडणारी तितकी हास्य आणि विनोद आणि बहारी शाहिरी एकनाटिकेसह सल्फेच्या पहाडी आवाजाची सोबत माननीय युथ ऑर्केस्ट्रा निर्मित निलेश किंदलकर लिखित आणि दिग्दर्शित आपल्या समोर सविनय सादर करत आहोत शिवभक्त कोकण आयोजित लोकनाट्य नमन लोकनाट्य नमन लोकनाट्य नमन ताल वाजती नाद घुमला न भंगना ताल वाजती नाद घुमला न भंगना नटेश्वरा स्मरो नियारणा नटेश्वरा स्मर नीरणा गुरुवंदन रसी भजना ओ गुरुवंदन रसी भजना नटेश्वर करो नीला ओ नटेश्वर करो नीला वंदन रसी गजना ओ वंदन रसी गजना वंदन रसी गजना ओ वंदन रसी गजना
Oh
श्री सिद्धेश ठाकरे यांच्याकडून आजच्या या कार्यक्रमासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही संयुक्त कोकण म्हणून त्यांच्या अपेक्षेनुसार उद्या आहोत. धन्यवाद. सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पहिली असी मी तुला विघ्नहर्ता बुद्धीचा तू गुरु पाप वाढले या भुवरती रंगणीया स्मरू साध घालता धावून ये तू पार्वतीच तू बाळले करू देवी तुला विघ्नहर्ता बुद्धीचा तू गुरु पाप वाढले या भुवरती रंगणीया स्मरू साध घालता भावू नये तू साध घालता भावू नये तू पार्वतीच तू बालले
जिवंत केला अमृत शिंकोणी जिवंत केला देव दैवत तुम्ही स्वागताला आद्य पूजेचा मान गणाला आद्य पूजेचा मान गणाला आद्य पूजेचा मान गणाला तुझ्या कृपेचा हात शिरावर तुझ्या कृपेचा हात शिरावर रूप तुझे मी कसं विसरू पाहिले असे मी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाप वाढले या भूवरती अंगणीया करू मोदक प्रिय तू तुला स्मरीती मोदक प्रिय तू तुला स्मरीती हे माझे तुला दिसते दिसतारू बजुरी मन दिसता रूप तुझी मन माझे भरले दिसता रूप तुझी मन माझे भरले ताल सूर हे तुझ घडवितो ताल सूर हे तुझ घडवितो रंगणियात रंग भरू पाहिले असे मी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू पाप वाढले या भूवरती रंगणीया करो साध घालता भाऊ नये तू साध घालता भाऊ नये तू पार्वतीच तू बाळी करू पाहिले असे मी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाहिले असे मी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु पाहिले असे मी तुला विघ्नहर्ता मूर्तीचा तू गुरु साध घालता धावून तू पार्वतीच तू बाळी करू रसिकांच्या मनापसंतीतून आलेलं पारितोषिक जयवंत करंटे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीकांत नथुराम पिंजळकर यांच्याकडून 500 रुपये. तरी शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन आम्ही त्यांच्याशी तुझ्या आलेले आहोत. धन्यवाद.
मना सारखा खून गाठ जुनी सोबती वाटही लोचनी पापनी भारुनी चालली डोलली नारवी देखणी कमाल आहे तुमची. हो चंद्रा, या रसिकाकडे बघून खूप भारी वाटतंय. हो ना, हो ना. एक दात भारी, तुमचे आशीर्वाद भारी, आणि तुमच्या आशीर्वादाने मी दात देणार. दात पाडी ना रसिकबाई मायबाप मंडळी, आम्ही सर्व मिळून आज तुमचे मनोरंजन करणार. कसली नाही ग त्यांनी स्वतःला म्हणे सभापती. हे सुंदरा, तुझ्या सगळ्यांची एकटीने म्हणते. ती कशी? इंस्टा चालू करायचा आणि जेव्हा आपल्या शेवड्या तोंडाला पावडर थापायची आणि त्याच्यावर गाणं लावायचं.
ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? नाव काय आहे ग? ए सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? तुझं नाव काय आहे ग? मी लावते मी पावडर लावते मी 4-5 बॉटल टाकून लावते ए, झाला का लावून? याच्या पुढचं मला येतंय. काय? ए, टक टक दे तो सावरिया, टक टक दे तो सावरिया. आम्ही कुठली गाडी पोरगी, आम्ही कुठली गाडी पोरगी. काय म्हणता, काय म्हणता? दे तो सावरिया, टक टक दे तो सावरिया. हे सावरिया तुझ्या 4-5 भाऱ्या बांधल्या असत्या ना आता एवढा लग्न करून 4 पोरं काढली असतील. काय? अगं म्हणजे 4 मुलांना जन्म दिला असता. असं बोल. काय बोललीस का? हं? काय पण बोलायचं? पण माझ्या वजनावर नाही जायचं. अगं ती बोलते पण तो अजून मांडवत का नाही बसली? मांडू? हो ना मी बसते. अगं हिला कोणी झपट नाही काय ग? कुठे बसायची तुला? मांडवा आणि ते कशाला? जेवायला जीव मग. भात येऊ दे भाजी येऊ दे भात येऊ दे भाजी येऊ दे मीठ येऊ दे पापड येऊ दे थांबा 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 आणि लोणचं लोणचं. लोणचं येऊ दे लोणचं येऊ दे अरे कोण नाही कोणचं पण त्या पंक्तीत बघ काय लागतं कोकणातील आंब्याचं लोणचं. लोणचं. का तुला पण पाहिजे तुला लोणचं? सांगते ऐक ना, हे जग बदललं तरी तो सणासुदीचा घास गोड लागतो. रुसवा फुगवा विसरून एका रांगेत एक होतो. पंक्तीत बसून जेवायला नशिबाचा टिळा हा दमदार लागतो. आणि यासाठी मंडळी जन्म हा कोकणातच घ्यावा लागतो. काय चाललंय चाललंय? इथं? जेवण झाले ना हात धुतले. काय आता तुला जेवायला अगं कर्म माझे मी काय बोलते रे तू काय बोलते? अगं तू अजून लग्न का नाही केलंस? ए ही बघ पकडीला अरे पलती कशाला हे थांब. अगं तू अशी का बोलतीस? अगं लग्न विषय काय जाऊ ना मला सणसण येतं. अगं हो 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 काय? अगं सणसण येतात. अगं ते सहज नाही स्थळ असतं स्थळ लग्नाला स्थळ येतात तुला. अगं तेच ते. राजे काय चाललंय? अगे जाडे तू करतेस बरोबर पण बोलतेस चुकीचं. काय बोललीस ग? ते बघून कुठं तुला- राहते मी? अगं ते बघून तुला लाजत नाही पळतात. होय काय? पळतात मला बघून. इकडे असे पुढे बघू दे तुला. हे थांब. काय म्हणतात म्हणजे बघ दाढी कुठे म्हणते इकडे. अगं हो. इकडे. मग तू जाडी असं जाडीच बोलणार ना. काय दाढी असं दाढी बोलणार? तुझं खाते मी. मग मी पण तुझं खाते का? तुला मी बोललीच नाही. तुझी काय ठीक आहे. अशी पुढे काय झालं? माझ्याशी कशाला भांडतीस ग? मी भांडे नाही तर काय पण करेन. काय तुला पण का- करायला तुला? हा? जास्तच बोलतेस हा तू. ए तू मध्ये येऊ नको. कशाला भांडताय? आता हिला काय झालं? रडवलंस तिला? आता उठ. अगं उठ, काय झालं तुला? अगं अगं मावशीची वेळ रे हो. ही अशी रडत राहिलं मी हिला घेऊनच जाणार. ये का तू मावशीला हात मारून? मारू म्हणते. कुठलीला मारू? कुठलीला मारतो? वरतीला मारू? अगं आपण नेहमी खालच्या आलीच्या मावशीला बोलवतो आज वरच्या आलीच्या मावशीला हात मार. असं म्हणतेस? अगं ए वरच्या आळीतली मावशी वरती गेली वाटतं. इकडे बसले काय हो? अगं ए वरच्या आळीतली मावशी कुठे गेली? अगं ए मावशी अगं ये आले. अगं मावशी तू आलीस आणि एवढी छोटी मावशी आतापासून मीच मावशी. आणि ते कसे? ऐक तर. मी शाळेतला छोटा थोर. पाटी पेन्सिल आहे थोर. पण आजच्या पिढीसारखा नाही. माझा हा नवा
कोकणची संस्कृती सारी. वाचवतोय कोकणची संस्कृती सारी. अगं मावशी खूप छान बोलीचा, पण तुला या वाटेची माहित आहे का? तिथं खालच्या आलीतली मावशी ते. अगं पण ती कुठे आहे? मी जाते आणि तिला पाठवते. ठीक आहे, बोलव मग. अगं बाई निघालात का तुम्ही? थांबा, आले हा, आले आले आले. लई दिसाने हाक आली चपुरली मनाची. लई दिसाने हाक आली चपुरली मनाची. काग हाक मारिला आली मावशी मी लाडाची. काग हाक मारिला आली मावशी मी लाडाची.
वा वा वा. बापरे, जरा बरं वाटलं इकडे बघून. मटकर साहेब, वा, सगळी मान्यवर उपस्थित आहेत. जरा बरं वाटलं. वा रसिक मायबाप, पहिली सगळी माणसं दिसायची, आता मोबाईल दिसत आहेत. असं असं हे तुमचं प्रेम आहे. असाच ठेवा तुमच्या आशीर्वादाचा हात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही करू अशक्य गोष्टींवर मात. धन्यवाद. आता इकडे नाही बोलायला पाहिजे, तर म्हणजे इकडे ते बोलते. बाई, आमची दाढी पण आले. काय बोलली? मी तू दाढी बोलायचं नाही का? अजिबात नाही. हे वेगळंच आहे बाई. काय वेगळंच आहे? हा उशीर का झाला? हा, मला उशीर का झाला तर म्हटलं विचारलं का नाही भाऊ, की तसं विचारलं उशीर का झाला. आता उशीर झाला काय माहितीये काय, मी माझ्या नातवाला आज नातवाचा दाखलाच काढला आणि शाळेत घालायला गेली दुसऱ्या. मावशी शाळा तर जवळच आहे ना? जवळच आहे, पण मराठी शाळेत टाकायला गेली. म्हणजे असं का मावशी, मराठी शाळेत का? असं का म्हणजे? ओ, तुमचं वाजत नाही काय मध्ये मध्ये? तर असं पुढ्या ना आम्हाला गावाचं गार पडल्यासारखं वाटत नाही काय? हा, तर काय बोलले ते? मराठी शाळेत का? अरे, तर मराठी म्हणजे काय? मराठी शाळेत टाकायला पाहिजे आपल्याला पोरांना. हो मावशी, हा. तुझ्या आजीसाठी. आणि कशा जाते तिकडे काठी घेऊन तू? अरे बापरे, मंडळी बघा काय काय बोलतायत. तुमचं आहे ना, आता बघा काय आहे ना, मराठीसाठी म्हणजे ती गरज पडली मला असं वाटलं. कारण उठसूट कोण पण येतो आणि लगेच म्हणायला लागतो, कैसा हराया. नाही काय म्हणजे मुंबई आमची आणि बोलणारही लोक. काय चाललंय म्हणजे आता बघा, आता मी मराठी म्हणून मला नोकरीवर नाही, मी मराठी म्हणून मला बिल्डिंग मध्ये राहायला नाही, म्हणजे मी माझ्या जागेतच असं राहायचं. म्हणजे आता ते शाहीर साबळ्यांचे शब्द आठवतात बरं नाही काय? ते बोलतात, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली, आणि आम्ही आमच्याच हातानं मुंबई आमची विकली. मुंबई आमची. त्या शिवतीर्थावर गरजला होता बाळ ठाकरे नावाचा एक मराठी बाणा. शिवतीर्थावर गरजला होता ठाकरे नावाचा मराठी बाणा. त्यानेच केला अवघा मराठी जनशहाणा, आणि त्यानेच एक मांडलं होतं छान असं मराठीचं गणित. ठाकरेंनी मांडलं होतं छान असं मराठीचं गणित. मात्र वाईट वाटतं मित्र हो, कारण अलीकडे त्या गणिताची बेरीज थोडीशी चुकली आणि आम्हीच आमच्या हातानं मुंबई आमची विकली. मुंबई आमची. मग आता तुम्ही मंडळ हेच करायला पाहिजे जे मी करते. माझ्या नातवाला मराठी शाळेत टाकते. आता ही म्हणाली तशी माझी आली असली साठी, तरी मी ते नातवाची घेतली दप्तर आणि पाठी आणि लांब तिकडे त्या शाळेत सोडायला गेली मराठीसाठी, आपल्या मराठीसाठी. आता हे झालेलं आहे. समजलं मी का मराठी शाळेत गेले? हो मावशी. पण तुम्ही घेतलं का नसलं काय मला सांगायला पाहिजे. आता आपल्याला व्यापाराला जायचं की. हा, एकीने घेतली, एकीने घेतली दही, एकीने घेतली ताक आणि एकीने घेतली लोणी. वा 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 वा, म्हणजे सगळ्यांनी आपल्याला मला घेतलेला आहे. हो मावशी. हा, घेतला कुठून? बघा मंडळी ना, ह्या आल्या घरातून आणि यांनी माल आणला भैयाच्या डेअरीतून. का मला म्हणजे आपल्या कोकणी माणसाला मला गणितच कधी कधी कळत नाही. आपण सुरुवात करायला पाहिजे ना, का एकीनं म्हशी पाळायच्या, दुसरीने धारा काढायच्या, तिसरीने प्रक्रिया करून चौथीने विक्री करायची. झालं का व्यापार नाही का? मला असं वाटतं मंडळी, आपण ना मराठी माणसाने कोकणी माणसाने जरा बदलायला पाहिजे नाही काही. जरा कोकणचा हापूस हा फळांचा राजा आहे. काळांतरानं काही दिवसानं मराठी माणूस उद्योग करत सगळ्यांचा राजा दिसला पाहिजे. नाही दिसला पाहिजे? मग टाळ्या वाजवा ना. छान छान. मी मागित तर काय आवड ना, पण तुम्ही टाळ्या वाजवल्यात त्याने माझे केस जरा भरपूर उडायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता शृंगारी गीत होऊ दे. हा, चला. रंग केशरी नभात तो पसरला, रात राणी चालवले शहूरला. रंग केशरी नभात तो पसरला, रात राणी चालवले
घनदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला केशरी नभात तो पसरला गाडीचा लवल शौरला केशरी नभात तो पसरला गाडीचा लवल शौरला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला राधात देखणी नार राधात देखणी नार असा शृंगार सजला राधात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नभात तो पसरला राणीचा लवल शौरला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला शुभदिनी वृंदावनी भगभग भारी सणा रंगोली माझ्या सजली ही दारी रंगोली माझ्या सजली दारी रंगोली माझ्या सजली दारी मागुरी साथ देवी आभाळ पहायला मोकळी काय मला ते बहुत घेण्याला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नभात तो पसरला राणीचा लवल शौरला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला लाखात देखणी नार लाखात देखणी नार असा शृंगार सजला लाखात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला केशरी नभात तो पसरला राणीचा लवल शौरला केशरी नभात तो पसरला राणीचा लवल शौरला गणदाट जरी वनराई तरी मी दूर पाहिला राधात देखणी नार राधात देखणी नार असा शृंगार सजला राधात देखणी नार असा शृंगार सजला असा शृंगार सजला देखणी नार असा शृंगार सजला राधात देखणी नार असा शृंगार सजला
राधात देखणी नाराचा शृंगार सजला राधात देखणी नाराचा शृंगार सजला असा शृंगार सजला कृष्ण 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 म्हणजे विष्णूचा 8वा अवतार. ज्या ज्या वेळी संकटाचे डोंगर कोसळले त्या त्या वेळी मी माझे रूप धारण केले आणि आज कंसाचा अन्याय थांबवण्यासाठी गोकुळात जाणारे दैदूत थांबवलेच पाहिजे. मग तो आपल्यावर चाल केल्याशिवाय राहणार नाही. ही कामगिरी मी पहिल्या सुदामावर संपवत आहे. सुदामा रे सुदामा. देवा आम्हाला एका एकाने बोलावण्याचे कारण मथुरेला जाणारे दैदूत थांबवलेच पाहिजे. हे काम मी आपल्यावर संपवत आहे. आपण जावे कोणत्या वनात? ठीक आहे, येतो मी. देवाने आता आपल्यावर कामगिरी सांगितली आहे. ऐकलेच ना कामगिरी पण माझ्या म्हणायची नाही. हा माझ्या सगळं चावायला लागलंय. चावायला लागलं आता पहिल्यासारखं नाही रे जमत. बघ हात बी सुटलं सर चावताय. झेपत नाही रे पहिल्यासारखं मला. माझं पण सगळं दुखतंय. का तुझं काय झालं? काय झालं का तुझं? काय झालं म्हणजे तुझं सगळं दुखतं आणि माझं दुखत नाही काय? मी मॅच माणूस आहे. आणि मी कोण आहे? हा बाबा होय हा कोण आहे सांगा याला आधी. गिरीश, ये तो गाना सुनेगा लगता है. गिरीश का गाना सुना सुना सुना. मग तुला का लागला चुना एवढा इकडनं दुखायला लागला तर? हा? हा? काय अरे आता दुखतं माझ्या का? काजू किती लागले आहेत? हा म्हणतोस काय? काजू लागले आहेत? हा मग आम्हाला फुला नाही आले. लागले काजू? काजू लागले तुझे? अरे काजूचं दुखायचं काय संबंध? अरे म्हणजे एवढ्या काढणार कशा आहे? असं मोठं मोठं घड तर काढणार कसं? 1 2 3 4 घडी आहेत. ने 4 घडी आहेत. तर नेतील आणि नवं विकतील आणि मला काय देतील? मग काय कामाचं आहे? काजूची बोंडा पण चांगले असतात. हा? मग तू कधी चुकलीस बोंडा? बोंडा कधी चुकलीस काय? 2 वर्ष झाली चुकलीच नाही मी. 2 वर्ष झाली खरं पण आईच्या शपथ सांगता बा 2 वर्ष झाली. अरे येतच नाही. काय येतात नाही? तुझ्या मुलं याला काय मग मी काय केलं सांगायचं? मग? फवारणी करा नुसतं असं घड येतात. फुला तेवढी येतात आली की पडतात आली की पडतात. उभं राहायचं फुल नाही माझं फुलच उभं राहायचं नाही. तुझं फुलंच उभं राहत नाही. तुम्ही यात पाडायचं औषध दिलं कसं उभं राहाय? माझी बाई आता मग आता काय कर माहितीये? पुढच्या वर्षापासून माझ्याकडे औषध घेऊन जा. अरे पहिलं पण तुझ्याकडनं आणलं. तर मग आता म्हणतोस ना पडायचं आता उभं राहाय. बघ माझी फुला पडतायत तुझ्या काय होत नाही. हा
देव काय फुल कोणाला देत नाही हा पण माझा मित्र आहे त्याचं काय बघ फुल पण उभा आहे देव पण त्यासोबत आहे हे कामगिरी करल करू कारण तू म्हणतोस ना ह देवाने सांगितलं 16 सस काय बोललंय हा इकडनं केलं मला एवढं समजलंय पोरींना अडकवायचं बास पण तर अडकविल काय अरे त्यांना अडकवून तर आपण हा ना सगळं अडकवू की नाही तर हाय बघ, बघ. चौघजण गडी हाव ना अरे बेरोजगार आहे, वाटतं. मागणं टेकू द्या हा काय हा. हा हा असं करून नाही असं टेकू द्या हा कुठे तरी टाकला पण टाकला मग मी तुला ढकलू नको तो आधी त्याला मला बोलावतो हा काजूचा पॉट आहे काजूला नाही बोबड्या ए बोबड्या अरे असं आहे तरी किती माझा एकच आहे हा? अरे सगळं बेरोजगार बघताय वाटतंय हा पांढरं पांढरं काय रे दिसत हे काजूची बोंडाली वाटतं वर 1 2 3 4 बिया आहेत वाटतं त्या थांब आम्ही बोलावतो हा ए बोबड्या मला यायलाच किचाल आता हलू जरा किचाल अरे इकडे ये अरे कशा इकडे बरं किचाल तू अरे इकडे ये मजा आहे मजा आहे मजा मजा आहे हा आलो 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 हॅलो रसिक मायबाप प्रेक्षकांच्या रसिक मायबाप प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेले पारितोषिक नथुराम बाबा किंजळकर यांच्याकडून मावशीसाठी 101 गोपाल करंडे दिलीप चाचे यांच्याकडून छोट्या मावशीसाठी 201 सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी मुंबई संघ नगरीत तलागालातील कलाकारांना एकत्र करून नमन कलेत सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आणि कलेवरती निष्ठांत प्रेम करणारे तसेच कलावंत कलाकारांवरती देखील तेवढंच प्रेम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र ज्यांना 2024 साली सह्याद्री रत्न पुरस्काराने गौरवण्यात ते आदरणीय सन्माननीय दिनेश कुर्दरकर साहेब यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये सुनील मोरे यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपये अंकित धनावडे संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपया आयोजक सुनील डावर सह कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून प्रथमच परदेशात सादर होणाऱ्या नमन कलाकारांना खूप खूप शुभेच्छा यांच्याकडून 501 रुपया संघर्ष मित्र मंडळ धामनापाडी मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 501 रुपया या सर्व बक्षिसाच्यांचं हार्दिक स्वागत अरे अरे पेंड्या माझी गडबड झाली हाक तुझी माझ्या कानी आली अरे अरे पेंड्या माझी गडबड झाली हाक तुझी माझ्या कानी आली गड्या डोकं हे चालत नाही गड्या डोकं हे चालत नाही अरे अरे पेट्या माझी गडबड झाली हाक तुझी माझ्या कानी आली अरे अरे पेट्या माझी गडबड झाली हाक तुझी माझ्या कानी आली गड्या डोकं हे चालत नाही गड्या डोकं हे चालत नाही जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय जीवा भावाची माझी लाडाची चुकली कपिला गाय
सांगतो तुला मी खरं, बोटीवरच्या माळावर, बोटीवरच्या माळावर, बोटीवरच्या माळावर. कुठं चुकली काही कळना, जीव जडलाय तिच्यावर, जीव जडलाय तिच्यावर, जीव जडलाय तिच्यावर. अरे अरे पेट्यामध्ये गडबड झाली, तुझी माझ्या कानी आली. अरे अरे पेंड्या माझी गडबड झाली, तुझी माझ्या कानी आली. कड्या डोकं हे चालत नाही, कड्या डोकं हे चालत नाही. जीवा भावाची माझी लाडाची कुठली कपिला गाय, जीवा भावाची माझी लाडाची कुठली कपिला गाय. आवाज कुठला काढला असा? ही अवकाला कुठनं आली? आवाज रे मी. येऊ दे आवाज, आवाज येऊ दे. अजून मला इथं कशा बोलवलं? चंगल्या बोले. मला इथं कशा बोलवलं? तोच मोठा काम ए, काय मोठं आहे? काम काम मोठं आहे. काम मोठं आहे. मला चांगलं सांग जरा. बघ काय माहितीये काय हा, आपल्याला ना कचकन धरल्यावर ना सोडायचंच नाही. असं धरायचं की परत सोडायचं नाही. अजिबात नाही. नाही सोडायचं. जाग्यावर उभं उभं राहायचं आपण. अच्छा, आपण उरायचं. हा. काय आहे फक्त काम सांग. पोरींना अडकवायचं. पोरींना अडकवायचं, पोरींना अडकवायचं, बायकांना अडकवायचं. बाय त्याला सरळ सांगायचं नसेल. बायकांना अडकवायचं आपल्याला जमायचं नाही. का 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 बायकांचा आणि माझा 36 चाकडा आहे. पण नेमकं झालं तरी काय? ए, त्यांचा आणि माझा 36 चाकडा आहे, मला माहित नाही. मग आपण अडीचा लावू. आपण अडीचा आकडा लावू. 36 आकडा आपण अडीचा लावू. मटकासाठी. हा. मला काय जपायचं पण नाही. का? का म्हणजे तुला माहित नाही? मला माहिती आहे, विचारलं असतं. ए, माझं तर जुनं प्रेम हा. शैला. शैला. होय, त्या शैल्याचं काय झालं? काय ती बाप माझ्यावर बिघडलं. का काय झालं? त्याला असं वाढीतल्या वाढीत करायचं नाही. हट. हा? अजिबात पडत नाही. बरोबर आहे. तोडून टाकली ना, जागेवर तोडून टाकली. प्रेम प्रेम. प्रेम जागेवर तोडून टाकली. मग पुढं काय केलं? पुढं काय केलं? मी पण कंटाळलो. मग म्हटलं आपण जरा नोकरी धंद्याचं बघायला हवंय. मोठा पाण्याचा. मग मी आपला मुंबईत गेलो. म्हणजे तेव्हा सुधारला तू. हा. पाण्याचं बघायला लागला. लागलो म्हणजे फक्त बोल पाणी उडाय. हा? पाणी किती केलं आता गेल्यावर? गेलो मुंबईत गेलो. जरा 2-3 महिने जरा चांगली मस्त की नोकरी गेली शपथ काम होतं. आणि असा पैसा कमवला एवढा? म्हणजे 10,000 रुपये. मग एवढा काय? एवढं जावा चिलर बिलर जमा केले ते काय? 10-12,000 एवढा आला ना. हा. मग बिगडून बसलो ना, एवढे? हा? 10-12,000. मस्त असं कमवलं. मग म्हटलं कंटाळलो मुंबईत आपला बसत नाही. हा. म्हटलं आपला गावच बरा आहे. गाव. परत गावाला आलो. 10-12,000 घेऊन. मग काय करू तेवढंच होतं. घेऊन आलो गावाला आलो. मग करू काय म्हटलं आता आंब्याचा टाइम आहे. हा, आंब्याचा. आंब्याचा त्याचा काजूचा टाइम आहे, तुझा आंब्याचा टाइम आहे. याचा काजूचा टाइम कधी आला? त्यांचं एकटाच येतं रे. अरे म्हणजे हाल मी मुंबईत होतो ना. हा. मग तेव्हा काजू संपल्या. आता आंबा आता आंबा म्हणजे तू आंब्यावर आलास. आंब्याचा हा, मी म्हटलं आता आपल्या पर्सनल आंबा आहे. हा, कोणाचा आहे? कोणाचं आहे? आता आंब्याचं झाड आमच्या पर्सनल आम्ही कुंपण घातलेली. आम्हाला काय माहिती? आमचं झालं. मग मी काय म्हणतो जातो आणि जरा आंबा आहेत काय बघतो. झाडावर आंबा मोठं मोठं. हा, म्हणतो. एवढं होतं. पायरी आंबे रे. आता मी आता काय माप घ्यायला होतं. नाही नाही
अरे मोठा काय मग मग? विचारतो तिकडे ये. आंबा म्हणतो ना म्हणून म्हटलं चिवडं. त्याला लांब ठेवा लांब ठेवा नाही तर आंबा काय नाही काय काय तर मी गेलो हा म्हटलं आता आंबा पाडायचा कसं साईडला दगड दिसत आहेत घेतली एक दगड आंब्यावर मारतोय लागत नाही मग परत दुसरी घेतली आंब्यावर मारतोय लागत नाही पण तिकडे समोर एक पोरगी होती म्हणजे तिच्या इथं दगड जाऊन लागला नाही बरं झालं बरं झालं हे बाजूला बांधला हा तिला वाटलं हा दगड मारून मला खुलवतोय लांबनं मी लांबनच बघतोय कोण आहे कोण तर माझं जुनं प्रेम शैला शायरा म्हणजे शाईला पटली वाटतं आता अरे पटली कसली त्या आधीच रागान गुंत झाली अशी ना अशी आणि घरात गेली हा? घरात गेली मला बघितलं तसे लगेच घरात गेली म्हणजे रागान मी म्हटलं सगळं जमलं चालेल आपलं ती पण आपल्याला हा. मी म्हटलं असंच बघितलं असं घरात गेली बापसाला नाव सांगितलं वाट लावला गेले बापसाला नाव सांगितलं मी आपल्या सांच्याला घरात जाताय चाय पियाला आईच म्हणते भाऊकी बसले तुझ्या संध्याकाळी लगेच भावकी भाऊकीला टाइम लागतो काहीतरी एवढं पाहिजे एवढं तर एवढं भाऊकीला सांगायला लागत नाही बाबा भाऊकीन बसवला भाऊकीन माझं ऐकायलाच तयार नाही नाही पुरीची बाजू घ्या शेवटी पोरीची बाजू मी सांगते तसं काही नाही आंबं होतं कुठलं आंबं आता कुठलं आंबं सांगू मी सांगते दगड म्हणतो दगड का म्हणजे चढायचं आता झाडावर कसं चढू आता ए कुंपण होती ना कसं चढू भावकीला सांगितलं अरे मी सगळं सांगताय माझ्या ऐकाल तेव्हा ना भावकी मग काय झालं काय झालं नुसता तास लिहिन सोडली नुसता सोडली एका बाजूला आणि भाऊकीन लगेच दंड लावला हा? पहिला 1000 रुपयाचा दंड म्हणजे 11,000 पोरगीची छेड काढली 1000 रुपयाचा दंड आणि काय नाही मग म्हटलं जाऊ दे एवढं काय तर पैसा आणलं होतं त्याला 1000 रुपये म्हणजे 11,000 रुपये राहिला तरी पण होतं मी पैसा राहिलं. त्या आशेने होतं मी पैसा हाय पैसा राहिलोय. मग दुसऱ्या दिवशी म्हटलं कंटाळले मला नको बायकांना नको दुसऱ्या दिवशी आपला जात आहे म्हटलं आपलं वाड्यात 2-3 आपलं बैल आहे 2 गाय आहे सगळं आपलं म्हणत चरवायला नेऊया जाताय सगळं पुढं परत कोणतरी पोरगी बघतोय पुढं बघतोय कोणती शाईला परत म्हणजे शाईला शाईला तुझी काय पाठ काय सोडणार नाही पाठ राहू दे मी म्हटलं परत माझ्याकडे 1000 रुपये नाहीत त्यामुळे मी म्हटलं काय म्हणतो जाऊ दे मी आपल्या बैलांना फिरवतो मागाने राहू देतो शाईला बिला माझ्या नशिबातच नको मी आपल्या बैलांना फिरवत पण तिच्याच मागणं परत आता मी आता बैल पण चावट आहे बैल पण तिच्या मागणं परत म्हणजे शाईलाच्या तर तिला काय वाटलं हा मला परत बैल घेऊन मला पटवायला देवा मी करू काय मग? परत संध्याकाळी भावकी बसली भावकीला मागचा मला 1000 रुपये होता आता 1000 रुपये वाढलं हे 2,000 2000 रुपयाचा दंड आणि 1 किलो फरसाण हे किलो फारसाण बघितली 1 किलो फरसाण मी म्हणा 2-3 दिवस मग मी घरातनं बाहेरच पडला नाही मी माझ्याकडे पैसाच नाही घरातनं बाहेरच पडला नाही धडकी घातला हो, धडकी. धडकी माझी साधी सुधी काय मी म्हटलं जाऊ दे आता घरात पण कंटाळा येतोय मग? करू काय मग म्हटलं संध्याकाळची वेळ आहे पोरगी कोण बाहेर नाही येणार नाही अजिबात कोण भारी नाही येणारच नाही पोरगी बाहेर. म्हटलं मी आपलं फिरून येता जाताय परत तिकडनं येते शाईला परत शाईला मी म्हटलं ही काय माझी पाठ सोडायची नाही हिनं आधी मला बघायच्या आधी मी आपला शेजारी वाडा होता तो वाड्यात शिरलं आता वाड्यात जाऊन शोधतोय लपू कुठं तर लपतं आपलं वरडीत म्हणजे वर्डीत लपवास वरडीत ना. लपलो. मस्त लपलो आम्ही दिसत पण नव्हतो लपलो वरडीत मग म्हटलं खास गेज उठायला लागली बराच वेळ झाला अजून ही पण गेली असेल म्हटलं म्हटलं बाहेर येते हळूच आपला बाहेर कुडकुडतो तो कोणतरी लगेच म्हटली वाचवा अरे मी म्हटलं कोण परत जा बघता तो कोणतो शाईला बरं, शाईला परत शाईला म्हणजे तुझी काय पाठ काय सोडणार नाही मी म्हटलं मला नसेल वाचवायचं म्हणून मी आपला तिथं वाड्यात येतं तिकडनं तिनं बापसाला बोलवला परत बापाला बोलवला सगळं एकत्र ऐवेळी येत नाही एकत्र पण त्यावेळी एकत्र चुलतं मारतं सगळं असा काय तो मारली नाही मला मी त्यांना विचारलंय अरे मारताव का काय म्हणाला काय म्हणा नंतर मला समजलं तो वाडा बैलाचा नव तो वाडा शाईलाचा अरे म्हणून
त्यामुळे हवा माझ्याकडे आणि लगेच टायमिंगला लगेच बापसाला लगेच तिसरी भावकी मीटिंग लावला. तिसरी मीटिंग लावला आणि या टायमिंगला 2000 नाही 1000 नाही 500 नाही कायच नाही डायरेक्ट 5000 म्हणजे आणि 2 किलो फरसाण म्हणजे 1 किलो त्यात फरसाण परत वाढलं. चाय कोरी की दुधाची दुधाची सोड 2 वाजेपर्यंत मीटिंग चालली. मला एका कोणाला असा ठेवली एका कोणाला उभवायचा हालायचं ना बस तेव्हाच वाटतं तुझी मारली नाही बापसा मारला काही मारला त्या पट्ट्या लावल्या म्हणून बायकाचा मला काय जमायचं नाही. अरे तरी पण मी तुला सांगतो नाही, नाही, माझ्या अरे ऐक रे माझ्याकडे पैसाच नाही. ऐकलं नाही. हा? अरे हा दोघांचा मग मला कशा बोलवलं आम्ही घडी पण केलेला आहे 1 2 3 4 अरे हा गाडी घेऊ नको हा मागा पडत काय चायवर घेतलेला आहे चाय बाय. टेकून लावायला आहे. हा, मी तुला सांगता पोरी तिने दाखवता पुरीच नको रे काय शैला नाही आहे. अरे त्यातनं चुकून लांबनं बघितला आता माझे पैसे नाहीत. त्याच्याकडे बियाचा पैसा आहे हा? चालेल तुम्ही म्हणता तर प्रयत्न करीन मी. मी तुला दाखवता काय दाखवता आता तू पुढे जा मी लग्न लावतो टेकू तुला मावशे तर हे कोण मध्ये आले आमचं वाटेल तुला आता पुढे जाता येणार नाही. पुढे मागे खूपच पुढे आलोय तरी पण आता मी इथं उभा आहे तुला पुढे जाता येणार नाही. अरे पण का काहीतरी कारण असेल मला सांग काय मला ना आजकाल ना दुधातले भेसळ दिसते ग. तुझा माल खरा आहे की नाही मला सांग. तुझा माल खरा आहे की नाही मला सांग. अरे काय कोणतरी असलं माझा वाटतं काय पण काय बोलतोस माझा माल खरा म्हणजे अगं मावशी तुझ्या पण दुधात भेसळ नाही ना माझ्या काय बोलतोस हा? माझी किटली गरम झाली काय पण बोलायचं पण वजनावर जायचं नाही माझं ऐकायचं आणि मावशीला काय पण बोलायचं नाही नाही चला मावशी आरेडा बाजूला घे काय बोलला नाही 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 आता तर बनवतो मी नाही नाही आम्ही काय ना नात्यात आणि कशातच भेसळ नाही करत मग तेच विचारता म्हणजे मग काय मावशी आता मी सांगू तुला एक आता मी उदाहरण सांगतो बोल ना मावशी तुझं तुझ्या कुत्र्यावर प्रेम आहे म्हणजे कुत्र्यावर प्रेम आहे अरे कुत्र्यावर आहे मग तू असं वाटतं तुझ्यावर प्रेम होईल असं वाटतं तुला काय आता आमच्या कुत्रा बारकाचा आहे ते बिचाराचं येतो जवळ जवळ प्रेम आहे त्या कुत्र्याचा माझ्यावर जीव आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे बरं मावशी चालेल हा तुझं तुझ्या पोरांवर प्रेम आहे आता पोरांवर प्रेम असेल काय आपली माझी पोरा तर माझ्या पोरांवर प्रेम असणारच तर माझ्या पोरांचा पण माझ्यावर जीव आहे म्हणून त्याच्यावर माझं प्रेम आहे असं चालेल मावशी मी काय म्हणतो तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे आता नवऱ्या प्रेम असणारच नाही मावशी झाली म्हटलं नवऱ्या प्रेम असणारच माझं तू म्हणतेस तुझं कुत्र्यावर प्रेम आहे खरं कुत्रा तुला जीव लावतो तू म्हणतेस तुझ्या पोरावर प्रेम आहे तर पोरगा तुझा जीव लावतो तू म्हणते नवऱ्यावर प्रेम आहे तर नवरा तुला जीव लावतो म्हणजे मावशी काय एवढ्या दिवस माझ्या नळाखाली तुझा लावतोय अंडा 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 हे नसताना मी तिला नळाला अंडा लावायचो अरे मावशी मग माझ्यावर प्रेम का नाही अरे ते आता जीव लावतो म्हणून त्याच्यावर प्रेम आहे तो अंडा लावतो माझं काय तुझं काय तू समस्या होतो तू चांगला फरक आहे आज जरा जास्तच बोलतोय इकडे तिकडे असं फिरत असतो आता पांढर लावून आलाय मावशी काय सांगू 5 दिवस शैला होती
ते नाही म्हणते मी काय म्हणते आता तू हे काय बोलतोय मला समजत नाही. मावशी कसं माहितीये आजकाल ना दुधामध्ये सगळीकडे भेसळ चालू आहे हा, बरोबर. त्यामुळे मला विश्वास पडत नाही की तुम्ही खरा माल घेऊन जाताय काय खोटा. नाही घरात मला घेऊन चालेल. मावशी नात्यात मावशीचा माल आज पण बाजारात विकला जातो कारण मावशी नात्यात आणि पदार्थात भेसळ करत नाही. हा का करत नाही? का नाही करत मला चांगला आहे मावशी. चांगला आहे पण तुला काय बोलायचं आता मला बोलतो ते मला समजलंच नाही. काय समजायचं आता त्यात माझ्याकडे का बघतो आता माझ्याकडे काय नाही मावशी तुझ्याकडे काय नाही म्हणजे म्हणजे तू म्हणतो मी तुझ्या फ्रेंड करू असं बोलतोस तू असं काय म्हणतो हे काय हे असं बोलतो काय म्हणजे आता आजकाल ते सगळीकडे झालेलं आहे म्हणजे एकाची बायको लग्न करा दुसऱ्या बोलते दुसऱ्या देऊन हा मग तेच ना असं बरोबर नाही ना मग ते काय त्यातले मी नाही. पण माझं झालं काय तुला काय झालं सिम कार्ड असं काय तर बोल सिम कार्ड राहिला होता. मला तुमचं काय पण नको आहे म्हणजे आता मला हेच म्हणायचं आहे बघा एकदा स्त्रीने कुंकू लावलं म्हणजे लावलं कुंकुवा पुढे परपुरुष येणे नाही 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 चांगलं आहे म्हणजे मला समजलंय हा. तुला म्हटलं मला समजलं मावशी अजून काहीतरी राहते वाटतं. काय नाही काय राहते? नाही काय नाही पण मावशी, बोल. तुला पुढे जाता येणार नाही का म्हणजे आता तू सांग माझं जमलं. आता त्याला तुम्ही एक काम करा तुम्ही ठरवा आणि आम्ही जातो बघा. नाही, 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 नाही. अरे ससा मला प्रॉब्लेम आहे रे मावशी, मला हुकूम दिलाय हा. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. असं आहे काय तर मावशी तुला थांबायच लागेल. पण तुझे देव कोण आहे मग तुम्ही इथं थांबा आम्ही बोलवतो. मग काय ते सांग मला. नाही थांबणार नाही दोन चार देवाला पुढे जातात तेवढ्यात लगेच तुम्ही देवाला पाठवा. हा? आता कसा विचार आहे हात घातला. हा. मग कसा आम्ही पण ए, हात कशा घातला? मग काय करायचं बाबा? ए! मला मावशी तुम्ही तू थांबा. इथं थांब आम्ही बोलून येतो. बोलून या हॅलो रसिकांच्या मनापसंतीतून आलेलं पारितोषिक आम्ही कोकणकर कलामंच यांच्याकडून परदेशी दौऱ्यासाठी शुभेच्छा यांच्याकडून 200 रुपये. त्याचप्रमाणे आयुष किंजळकर गाव बुरंबाड यांच्याकडून 200 रुपये कृष्णाच्या भूमिकेसाठी. त्याचप्रमाणे श्रीकांत नथुराम किंजळकर यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षिसांचे आम्ही शिक्षेच्या ऋणी आहोत. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील मोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचं आहे सुनील मोरे. नाव आपण तसं कोणाचं घेत नाही पण आता एक विचार सुनील भाऊ लयच प्रेमाच आहेत म्हणून त्यांचं नाव आता घ्यायलाच पाहिजे नाही काय म्हणजे चंद्राला डाग आहे सूर्याला आग आहे पण सुनीलराव तुमच्या गालावर जो डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे. सुनीलराव हा आवडले तरी मी त्याने एकट्याच लावली. हा जाऊया आपण बाजाराला. हो मग चला चला. सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पूर्ण केलेली दिसत आहे. आता आपणच विचारूया राधे आपण थांबून महत्वाचे कार्य केले. अगं राधे हेच तर देव आहेत वाटतं. पण देवा तुम्ही जर देव असाल तर काहीतरी ओळख असेल आपली. मग ऐक तर मी कथा सांगितो गोकुळचा घनश्याम मी कथा सांगितो गोकुळचा घनश्याम हे नाम राधा श्री कृष्ण जपती युगायुगी हरिनामी.
युगी हरिनामी वराहरूपी भूमीते पार उतली नरसिंह बनूनी कुकर मनसी क्षत्रिय परशुरामी मिली हरवी राम रूपी सत्यपाळी कृष्ण मुनी राधी प्रेमयजती
हो देवा, राधे खरंच देव आहेत. आपण शरण जाऊया त्यांना. हो मावशी. जा, तुम्हाला रजा आहे. थांब दादे, माझ्याजवळ न बोलताच निघत आहेस. नाही रे काका, मला जावं लागेल, नाहीतर माझ्या घरची तगादा करतील. असं असेल तर जा. तूच माझा, मी तुझीच दिवाणी रे. भाव माझ्या अंतरेचे नाही कळले सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. तूच माझा, मी तुझीच दिवाणी रे. भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले 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 रे. मन माझे स्वर तुझे चढते मला. डोळ्यात या स्वप्नातही जपते मी तुला. घरी दारी भात जरी सांगू मी पुन्हा. वाटेवरी त्या अंतरी तुझ्या मावर गुणा. नाम तुझे माझ्या तोंडी नाही सरले रे. पुष्प विना माझ्या कानात काही उरले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले 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 रे. तूच माझा, मी तुझीच दिवाणी रे. भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले 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 रे. अरे सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. हॅलो, या प्रेमकथासाठी
वंशभर आलेला आहे. अन्वी आणि ओवी श्रीकांत बडद गाव निवळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे छोट्या मावशीसाठी 151. तरी हे गीत वंशभर झालं पाहिजे. तूच माझा मी तुझीच दिवाणी रे. भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले रे. तूच माझा मी तुझीच दिवाणी रे. भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे. सांग 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 तुझ्यात का मी रमले 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 रे. मन माझे स्वर तुझे छळते रे मला. डोळ्यात या स्वप्नातही जपते मी तुला. घरी दारी भास जरी सांगू मी पुन्हा. वाटेवरी या अंतरी तुझ्या पाऊल पुन्हा. नाम तुझे माझ्या कोणी नाही सरले रे. पुष्पविना माझ्या तनात नाही उरले रे. साग 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 तुझ्यात का मी रमले 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 रे. तूच माझा मी तुझी दिवाणी रे. भाव माझ्या अंतरीचे नाही कळले रे. साग 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 तुझ्यात का मी रमले 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 रे. अरे साग 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 तुझ्यात का मी रमले रे.
सस्वागतम सस्वागतम.